जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जयेत्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते। आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। आणि इथे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे साधक बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते आणि आपल्या आजच्या या दुसऱ्या चिंतन पुष्पाला आपण आज सुरुवात करूयात। आज रथसप्तमी आहे। मगाशी गणेश दादांनी म्हटल्याप्रमाणे 3 योग जुळून यावे लागतात असं म्हणतात, त्याप्रमाणे आज रथसप्तमी। नंतर आता सांगितल्याप्रमाणे की समर्थांनी जी पुरश्चरणा सुरू केली टाकळीला साधना, ती पण आजच्याच दिवशी सुरू केलेली आहे, सूर्योपासना आणि दासबोध जयंतीचा उत्सव। म्हणजे समर्थांची आपल्या सगळ्या कार्याला काय आहे तर आशीर्वाद आहेत। रथसप्तमी आज सूर्यनमस्कार, आज योगासन इथे सगळ्यांनी घातली गेली। बघा, आपण जर घरी असतो तर आपण उठलो असतो का? म्हणजे थोडस एक जे ज्येष्ठ आहेत ते उठत असतील पहाटे, पण तरी सुद्धा आपण सूर्योदय बघणारे खूप कमी आहोत सध्या, कारण मुलांचं शेड्यूल पण इतकं व्यस्त असतं आणि ते उशिरा उठतात। मग ते उशिरा उठतात, मग आपण कशाला पहाटे 4 वाजल्यापासून उठून बसायचं हा आपण विचार करतो आणि परत अंथरुणामध्ये गडप होऊन जातो। मग 7 म्हणजे सध्या काय झाली आहे तर आपली सकाळ झाली आहे। पण आज आपण इथे पहाटे उठलो, छान स्नान केलं, सूर्यदेवांना नमस्कार केला। माघ शुद्ध सप्तमी, रथसप्तमीचा दिवस आज आपण या शिवगडच्या वास्तूमध्ये साजरा करणार आहोत। शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहावं अशी आपण समर्थांच्या चरणी प्रार्थना करूयात आजच्या दिवशी। बघा, ह्या रथसप्तमीला सूर्यदेवता म्हणजे सूर्यदेवतेची उपासना केली जाते। समर्थांनी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये जीवनाच्या 2 अंगांचा विचार केला, एक व्यावहारिक अंग आणि एक पारमार्थिक अंग। कारण समर्थांसारखे संत असे आहेत की त्यांनी दोन्ही अंगांचा पुरेपूर विचार केलेला आहे, म्हणजे सविस्तरपणे विचार केलेला आहे। कारण आपलं व्यावहारिक जीवन जर उत्तम झालं तरच पारमार्थिक जीवन एका उंचीवर जाऊ शकतं, हे समर्थांना माहिती आहे। आता सगळ्या संतांना ते माहिती आहे, पण सगळ्या संतांचे जर आपण ग्रंथ बघितले तर पारमार्थिक अंगाचा खूप कमी विचार केलेला आहे। जसं ज्ञानदेव म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही। ज्यांचं ऐहिक जीवन जर धड नसेल तर त्यांचं पारमार्थिक जीवनाचा काय ते विचार करू शकणार? पण फार थोडा विचार आपल्याला या ग्रंथांमधून दिसतो। पण समर्थांचा दासबोध ग्रंथ जर आपण अभ्यासला तर आपल्या लक्षात येतं की समर्थांनी जितका प्रापंचिक म्हणजे या व्यावहारिक जीवनाचा विचार केलेला आहे, तितका समर्थांनी पारमार्थिक जीवनाचा पण विचार केलेला आहे। म्हणजे दोन्ही अंगांना त्यांनी तेवढंच प्राधान्य दिलेलं आहे। आणि म्हणून समर्थांच्या दासबोध ग्रंथात आपल्याला अनेक समास असे बघायला मिळतात। आणि आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे समर्थांनी स्वतः साधना केली, स्वतः सूर्यनमस्कार घातले, प्रबोधन केलं आणि मग महंत निर्माण केले। महंते महंत करावे या, आणि महंतांना पण काय केलेलं आहे तर मार्गदर्शन केलेलं आहे। हा समर्थांचा महंत पण कसा आहे तर तो सुद्धा कसा आहे तर अनुभवी आहे, ब्रह्मज्ञ आहे। मग तो जगात जो काम करणार आहे
त्यांनी जगात कसं काम करावं, कारण जगात काम करताना लोकांशी जो संपर्क येतो, तो संपर्क जेव्हा लोकांशी येतो तेव्हा लोक कसे असतात, तर 3 गुणांचंही जग बनलेलं असल्यामुळे त्रिगुणात्मक स्वभावाचं हे सगळं काय असणार आहे, तर हा जनसमुदाय असणार आहे. आणि मग त्या जनसमुदायामध्ये काम करताना किंवा कार्य करताना कसं कार्य करावं ह्याचंही संपूर्ण मार्गदर्शन समर्थांनी आपल्या या ग्रंथामध्ये केलेलं आहे. अगदी म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखादी समस्या यावी आणि ग्रंथ उघडावा, मग ती प्रापंचिक असू देत किंवा पारमार्थिक असू देत, ते उत्तर आपल्याला या दासबोध ग्रंथामध्ये मिळून जातं. जो अगदी बारकाईने अभ्यास करतो त्या ग्रंथामध्ये सखोल काय करतो, तर अंतरंगामध्ये शिरून अभ्यास करतो, त्याला या गोष्टी लक्षात येतात. पण समर्थांचं मुख्य ध्येय जे आहे ते मात्र ते सोडत नाहीयेत. कुठल्याही समासाचा तो शेवट करताना ते प्रत्येक वेळा परब्रह्माचा अनुभव घ्या. म्हणजे कुठलंही कार्य करा, प्रपंच करा, समाजामध्ये कार्य करा, पण त्याला अधिष्ठान कशाचं पाहिजे, तर भगवंताचं पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील जयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थांचे सूत्र आहे. कारण शेवटी काय, तर तुम्ही अनुभव घ्या आणि त्या अधिष्ठानावरती काय करा, तर कार्य करा. आणि असं जे कार्य होतं ते यशस्वी होतं आणि आपली शांती बिघडत नाही. समर्थ म्हणतात ना, व्यापतितुका वैभव, आणि आपलं काय आहे, व्याप केला की काय होतं, व्यापतितुका संताप. मग असं वाटतं कशाला हा व्याप केला, आणि उलट संतापच झाला. पण मग असा संताप व्हायचा नसेल आणि व्यापतितुका वैभव व्हायचं असेल तर कशी जीवनाची घडी बसवावी, म्हणजे व्यावहारिक सत्तेत पण आणि पारमार्थिक सत्तेत पण कसं अंतःकरण शांत मला ठेवता आलं पाहिजे, हे समर्थ आपल्याला मार्गदर्शन या ग्रंथामधून करतात. कारण ते आपलं सूत्र सोडत नाहीयेत. सूत्र काय सोडत नाहीयेत, ते स्वतः म्हणतात की मी रामरायाच्या अधिष्ठानावरती हे सगळं कार्य केलेलं आहे आणि तसंच तुम्ही साधना करून त्या अधिष्ठानावरती, आता असं होईल का की मी आधी अनुभव घ्यायचा आणि मग कार्य करायचं, एक जन्म काय, आता किती जन्म लागतील आपल्याला माहिती नाही. पण ग्रंथाचा अभ्यास करता करता रामरायाच्या कृपेने त्या अनुभूतीकडे जाता जाता आपण समाजात त्या पद्धतीने कार्य करत जर राहिलो तर आपलं अंतःकरण पण आपल्याला तपासता येतं की आपल्याला समर्थ जे विचार सांगतायत त्या विचारांप्रमाणे आपल्याला वागता येतंय की नाही. कारण शेवटी काय आहे, तर माझा प्रपंच, आणि हा प्रपंच म्हणजे काय, फक्त 4 लोकांचा प्रपंच नाही येतो, तर माझ्या घरातले जे आहेत कुटुंबीय, तो तर प्रपंच माझा आहेच, पण माझ्या गल्लीतले, शेजारचे, मी जिथे राहते तिथे, जिथे मी उद्योग धंदा व्यवसाय करते तो माझा प्रपंच आहे. आता आपला इथे हा प्रपंच आहे शिबिरापुरता, जो आपण 4 दिवस एकत्र राहणार आहोत तो. मग त्या प्रपंचामध्ये माझी अंतःकरण वृत्ती स्थिर राहते का हे बघायचं आहे समर्थ विचारांनी, आणि मला माझं अंतःकरण तपासायचं आहे. कारण अनेक स्वभावांचे लोक आपल्याला भेटतात आणि मग काय होतं, अगं मला असं वाटलं नव्हतं ग ती असं म्हणेल, हे उत्तर का निघतं, कारण समर्थ विचारांचा तिथे आचरणात तो आलेला नाहीये. आणि समर्थ जे सोडत नाहीयेत धागा, तो ह्याच्यासाठी सोडत नाहीयेत. समर्थ म्हणतायत बघा, आज रथसप्तमी आहे, हा सूर्य सुद्धा जो आहे लौकिक जगतामध्ये जो आपल्याला प्रकाश देतो, त्या सूर्याला सुद्धा कोणाचं अधिष्ठान आहे, तर त्या परब्रह्माचं अधिष्ठान आहे. कठोपनिषदामध्ये मंत्र येतो आपल्या समोर, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निही तमेव भांत अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. या सूर्याला प्रकाशमान करणारा, या चंद्राला प्रकाश देणारा सुद्धा कोण आहे, तर तो परब्रह्म आहे. मग तिथे अग्नीचा आणि काय पाड लागणार. पण आता लौकिक जगतामध्ये मला सूर्य उपयोगाला आहे का नाही, म्हणून आपण सूर्याला काय म्हणतो, सूर्य देवता. कारण सूर्याला पण प्रकाशमान करणारं जे परब्रह्म तत्व आहे त्या सूर्यामध्ये आहे, म्हणून त्याला पण आपण काय म्हणतो, सूर्य देवता. चंद्राला पण काय आपण मानलेलं आहे, तर देवता असं म्हटलेलं आहे. मग त्या सूर्य नमस्कार जे आहेत त्याच्यामध्ये पण काय आहेत, तर ती नारायणाचीच नाव आहेत, दुसरी काय आहे का. पण आज उपासना आपण करत नाही. आता इथे तरुण मुलं आहेत, ते सूर्यनमस्कार त्यांनी घातले सकाळी, ती एक उपासना आहे सूर्याची. पण आता ही सूर्याची उपासना जी आहे ती आपल्याला कशी वाटते, जुनाट विचारांची वाटते, आणि म्हणून जिम तयार झालेत. जिम मध्ये काय असतं, समोर स्क्रीन लावलेला असतो आणि स्क्रीनवरती काहीतरी काय चाललेलं असतं,
जे काय चाललेलं असतं ते चाललेलं असतं, तिथे ती उपासना होत नाहीये. आणि म्हणून सूर्याची उपासना आहे. जे सूर्याच्या उपासनेने जेव्हा निरोगी आपल्याला आयुष्य लाभेल आणि जेव्हा मन आणि मनगट मजबूत होईल, तेव्हाच तर त्या परब्रह्मस्तराकडे आपण जाऊ शकू की नाही. कारण ह्या सगळ्यांना काय लागते आहे तर एक प्रकारची शक्ती लागते. परमार्थ करायला पण काय लागतं तर एक प्रकारची शक्ती लागते, मनोधैर्य लागतं, धैर्य शक्ती लागते. आता अभ्यास खूप वर्ष आपण करतोय, पण तरी आपल्याला असं वाटतं की अजून आपल्याला शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता प्राप्त झालेलं नाही. मग असं वाटतं की परमार्थामध्ये काही अर्थ नाही. किंवा मग असं कधीतरी असा विचार येऊन जातो की मग ते बाकीचे छान आहेत ना, त्यापेक्षा सिनेमा बघतात, सिनेमाला जातात, मस्तपैकी एन्जॉय करतात, आणि आपण परमार्थ या नावाखाली काय 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 ग्रंथांचं वाचन करतो, सत्संगतीमध्ये राहण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहोत, पण तरी अजून हवं ते मला प्राप्त झालेलं नाहीये. पण आता असं ते प्राप्तव्य जे आहे, असं काही अचानक काही समोर येऊन उभं राहत नाही, कारण त्याला साधना करावी लागते, आणि साधनेला सुद्धा एक मनोधैर्य लागतं, आणि साधना सुद्धा धैर्याने साधकाला करावी लागते. आणि त्या परब्रह्माची काही अशी वाट बघायची नाहीये, कारण ते परब्रह्म काही कुठून बाहेरून येणार नाहीये. जसं आता आम्ही काल चिंचवडवरून शिवगडला आलो, तसं काही ते परब्रह्म वरतून कुठे खाली येणार नाहीये. तर ते कुठे आहे परब्रह्म तत्व, तर ते माझ्याच अंतःकरणात आहे, आणि माझ्याच अंतःकरणात असल्यामुळे त्याचा सहवास मला इतका जवळचा आहे. तुझे आहे तुझं पाशी, परी जागा चुकलासी, असं काहीतरी झालेलं असल्यामुळे आपण शोधाशोध त्याची बाहेर करतो, आणि जे माझ्या अंतरंगातच जे आहे त्याचा मला तपास लागत नाही. मग साधना करणं हे साधकाचं काय आहे तर, पण कसं आहे की योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती दिशा साधकाला जर प्राप्त झाली. एक काकाचं नेहमी छान वचन आहे, ते म्हणतात की जर गरुड आहे तो कसा आहे, त्याच्या पंखामध्ये जबरदस्त सामर्थ्य असतं, आणि बलवान असा तो काय आहे तर तो पक्षी आहे, पण तो आंधळा असेल तर त्याला उडता नाही येणार. मग अगदी त्याप्रमाणे साधकाकडे साधन करतो आहे, अभ्यास करतो आहे, पण त्याला योग्य दिशा आणि गती जर मिळाली नाही तर तशी आपली गत होऊन जाते. म्हणून परमार्थाला साधनेमध्ये योग्य दिशा मिळाली पाहिजे, आणि मार्गदर्शन मिळालं पाहिजे, आणि त्या पद्धतीची जर गती मिळाली तर साधकाचा प्रवास जो आहे तो प्रवास का होतो तर अगदी प्रगतीपथावर राहतो. आणि म्हणून योग्य दिशा गती प्राप्त होण्यासाठी सुद्धा एक शक्ती लागते, धैर्य शक्ती लागते. आणि साधक एका टप्प्यावर आल्यानंतर, जसं मी आता म्हटलं त्याप्रमाणे, कुठूनही बाहेरून त्या परब्रह्माची वाट बघायची नाहीये. आता एक साधन म्हणजे साधकाची साधना एका टप्प्यावर अशी येते की आता असं वाटतं काही नाही, बस शब्दज्ञान खूप झालेलं आहे आपल्याला आता. म्हणजे भगवद्गीतेचं पाठांतर झालेलं आहे, दासबोधातल्या ओव्या मला भराभर म्हणून दाखवता येत आहेत, विचार पण समजलेले आहेत, मग त्याप्रमाणे आचार पण मला थोडा जमतोय, नाही असं नाही. पण आता असं होतं की मग ते मला कधी अनुभूती येईल, कधी अनुभूती येईल असं सातत्याने वाटत राहतं. आता ही अनुभूती माझ्या बळावर येते का हो, तिथे सद्गुरूंचं अधिष्ठान लागतं. म्हणून समर्थ सातत्याने आपल्या ग्रंथामध्ये सद्गुरु कृपेविण काही भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. आता तो संकल्प सद्गुरूंचा असतो. जेव्हा त्यांच्या अंतःकरणात संकल्प उठतो की ह्याला तर शब्दज्ञान पुरेपूर झालेलं आहे, आणि कसं आहे तर आता याला अनुभव आणून दिला पाहिजे, पण तरी सुद्धा ते वाट बघतात. सगळ्यांना जवळचा दृष्टांत आपल्याला माहितीये, आपण रोज कुकर लावतो स्वयंपाकघरामध्ये, किती शिट्ट्या व्हाव्या लागतात भात शिजायला? 3 शिट्ट्या व्हाव्या लागतात. मग 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपण लगेच कुकर उघडतो का? नाही उघडत. त्याची वाफ काय व्हावी लागते तर वाफ दबावी लागते, थोडा वेळ जावा लागतो, आणि जेव्हा आपण झाकण उघडतो तेव्हाच तो भात छान मऊ शिजतो. आता त्याला किती वेळ द्यावा लागतो? आपण म्हणतो शिट्ट्या पटकन होता तो, पण ती वाफ फार लवकर दबत नाही, आणि वाफ दबल्याशिवाय भात शिजत नाही. अगदी त्याचप्रमाणे साधकांनी साधना करत राहणं हे साधकाची जबाबदारी आहे, पण त्या ब्रह्माची अनुभूती कधी येईल अशी वाट बघायची नाही, ती वाफ दबायची वाट बघत बसायचं. ही वाफ दगायची वाट बघत बसणं जे आहे ना, तो फार दीर्घ काळ असतो, आणि तेवढं शांत राहिलं की मग व्हायचं ते होऊन जातं. म्हणून समर्थांनी या संपूर्ण ग्रंथामध्ये जे मार्गदर्शन केलेलं आहे, आणि अशी वाफ दबल्यानंतर जेव्हा अनुभूती येते
तेव्हा मग तो जो महंत आहे तो ज्या स्थिर अंतःकरणाने समाजामध्ये जे काम करतो ना त्या कामाला यश पण असतं. आणि काय असतं तर तो सगळ्यांना त्या भगवंताचं अधिष्ठान असल्यामुळे तो सर्वांना काय घेतो तर त्या सामावून घेतो त्या कार्याशी. आणि म्हणून समर्थांनी याच्यामध्ये महंत लक्षणांचे खूप समाज सांगितलेले आहेत. पण आता आपल्याला महंतगिरी करायला कुठेही जायचं नाहीये. आता हे आपल्यामध्ये जे आलेले आहेत वडगाव मावळचा जो ग्रुप ते खूप छान कार्य करतात आणि त्या पद्धतीचंच कार्य करतात. पण आता जास्तीत जास्त वयोगट जो आपल्यामध्ये आहे तो कसा आहे, आता फार फार तर आम्ही आता इथे वर्गाचं नियोजन केलं आणि इथपर्यंत आपण सगळेजण आलो एवढं नियोजन आपण करणार आहोत. पण आता ह्याच्या पुढे जाऊन समाजामध्ये अशी घरोघरी जाऊन ज्या प्रकाराने ज्या पद्धतीने समर्थांनी कार्य केलेलं आहे किंवा त्यांच्या महंतांनी जे कार्य केलेलं आहे त्या पद्धतीचं कार्य आपण आता खूपसं नाही करू शकत. पण आपल्या क्षमतेमध्ये जेवढं कार्य आहे तेवढं आपण करू शकतो. माहिती सांगणं आहे कुणाला की तुम्ही इथे जा किंवा जसं वर्गाचं हे आयोजन करणं आहे, एवढं कार्य आपण नक्कीच करू शकतो. आणि त्या कार्याला पुरेल एवढी शक्ती आपल्याला भगवंताने नक्कीच दिलेली आहे. आणि आता आपण जो समर्थांच्या शक्तीचा जो विचार करणार आहोत, बघा ही शक्ती जी आहे ही काय आहे हो, तर ही परब्रह्माची स्वीय शक्ती आहे. आणि या शक्तीशिवाय कुठलंही कार्य होत नाही. आता ही परब्रह्माची स्वीय शक्ती असं का म्हटलंय, तर ती परब्रह्माच्या स्वाधीन आहे. सृष्टी निर्मितीचा क्रम सांगताना समर्थ असं सांगतात की फक्त एकमेव अद्वितीय अशी एकच वस्तू होती जिला परब्रह्म म्हणतात. त्याला समर्थ म्हणतात ब्रह्म असतची असे, ते कधी नाही असं होतच नाही. आणि पण मग जेव्हा त्याला संकल्प झाला की एकाकी न रमते, एकोहम बहुश्याम, मला एकट्याला करमत नाही, मी एक आहे बहु व्हावं. आता आपल्या मनात असा प्रश्न येईल की परब्रह्म जे आहे ते तर अमन आहे, अप्राण आहे, अजिव्ह आहे, अनेत्र आहे. मग अमन असल्यानंतर त्या मनाला संकल्प कसा होईल. आता अध्यारोपाची भाषा असं सांगते की त्याच्यावरती ईश्वर नावाची संकल्पना तयार झाली, अध्यारोप झाला असं म्हणतात. आणि त्या ईश्वराला संकल्प झाला आणि ईश्वराला संकल्प झाल्यानंतर त्यांनी शक्तीचं सहाय्य घेऊन ही संपूर्ण जी आहे सृष्टी निर्माण केली. ते तिथे जाणीव निर्माण झाली, तिथे शक्ती निर्माण झाली, तिला मूळ माया असं म्हटलेलं आहे. त्या मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली आणि गुणमायेतून जडमाया निर्माण झाली. त्या गुणमाया म्हणजे 3 गुणांची आहे, सत्व रज तम. आणि जडमाया म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, अशी अष्टधा प्रकृती आहे. आता आपण जर विचार केला तर या अष्टधा प्रकृती शिवाय या पिंड ब्रह्मांडामध्ये 7वा पदार्थ नाही. आता आपल्याला तर किती गोष्टी दिसतात, पण जर आपण वर्गीकरण केलं तर या 8 मध्येच ह्या सगळ्या गोष्टी बसतात. आणि ह्याच्यामध्ये एक तत्व जे फक्त चेतन तत्व आहे, ज्याला आपण चैतन्य म्हणतो. आता त्याला जीव चैतन्य आणि आत्मा चैतन्य अशी 2 नावं आहेत का. जे आत्मा चैतन्य आहे तेच जीव चैतन्य आहे. मग आता अष्टधा प्रकृती आणि त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य, आणि या चैतन्याने या सगळ्या सृष्टीला जे आहे काय आलेलं आहे तर एक जाणीव निर्माण झालेली आहे, एक जीवन मिळालेलं आहे. आणि या संपूर्ण शक्तीमध्ये आपलं काय आहे तर आयुष्य चाललेलं आहे. आपण जीवन जगतो ते या शक्तीमध्ये चाललेलं असतं सगळं. आता शक्तीची शास्त्रशुद्ध अशी खूप नावं आहेत, पण आपल्या मर्यादेच्या जो वेळ आहे, आपला मर्यादित जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपण एवढा विचार करू शकत नाही. पण थोडा आपण उल्लेख करूयात आणि आपण पुढे जाऊयात. बघा मायेची जी शक्ती आहे तिची 6 रूप आपल्याला सांगितलेली आहेत. जी अनंत कोटी ब्रह्मांडाचा जेव्हा प्रलय होतो तेव्हा संपूर्ण ही ब्रह्मांड जी आहेत ही बीज रूपाने ज्या तत्वामध्ये राहतात तेव्हा तिला प्रधान असं म्हणतात. आता ही ब्रह्मांड निर्माण झाली, त्याची काही स्थिती असते आणि कालांतराने ती नष्ट होतात. मग नष्ट झाली की ती कुठे जातात तर ती बीज रूपाने सुप्त रूपाने राहतात. आणि परत जेव्हा सृष्टी निर्माण करण्याची वेळ येते तेव्हा परत त्या बीजातूनच हा सृष्टीचा नवीन काय होतो तर वृक्ष निर्माण होतो. आता प्रकृती तिला एक दुसरं नाव आहे. आता जगाची उत्पत्ती होताना ती तमोगुण प्रधान होते, तिला गुणक्षोभिणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा तिला प्रकृती असं म्हणतात. तिसरं नाव आहे अज्ञान. आता माया ब्रह्मस्वरूपावर आवरण घालून ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून तिला अज्ञान असं म्हटलेलं आहे. आता आहे ना, माझ्याच अंतःकरणात ते आहे तत्व पण तरी मला अनुभव येत नाही म्हणून काय आहे तर तिला अज्ञान असं म्हटलेलं आहे. नंतर अविद्या, जे माया जी आहे ती ब्रह्मज्ञान झाल्यानंतर नाहीशी होते.
आता सगळ्या संतांची काय झालेली आहे, माया तर नाहीशी झालेली आहे. त्यांना परब्रह्माची अनुभूती आली आहे. म्हणजे ती काय अशी नाहीशी होत नाही असं नाही, पण आता असं आहे की ती परब्रह्माची स्वीय शक्ती असल्यामुळे ती इतकी तादात्म्याने राहते की तिला नाहीशी करण्यासाठी सुद्धा भगवंताचीच कृपा लागते. आधी तिची पण कृपा लागते आणि भगवंताची पण कृपा लागते. अशी आपल्या समोर प्रधान, प्रकृती, अज्ञान, अविद्या अशी नावं आहेत. आणि ही जी शक्ती जी आहे ही चैतन्याच्या आश्रयाने राहते, तिला वेगळं स्वतःचं अस्तित्व नाहीये. आणि या शक्तीचा संचार जो आहे या जगामध्ये सर्वत्र आहे. शक्तीशिवाय दुसरं काही नाहीये, पण त्या शक्तीला अधिष्ठान मात्र परब्रह्माचं आहे. आता ही शक्ती, गुरुत्वाकर्षणाचा शोध जेव्हा लागला तेव्हा काही बाहेरचा आणून काही शोध लावला का? ते फळ पडलं आणि खाली जेव्हा ते पृथ्वीवर पडला तेव्हा न्यूटनला तो काय झाला, तो शोध लागला की खाली काय आहे तर गुरुत्वाकर्षण आहे म्हणून. आता पृथ्वीतलेच पदार्थ घेऊन जे सगळे शास्त्रज्ञ जे आहेत ते काय करतात, तर शोध लावतात. बाहेरचा कुठलाही पदार्थ ते आणत नाहीत, नवीन निर्माण करत नाहीत. जे सगळ्या जगतामधलंच जे आहे या जगतामधल्याच वस्तू वापरून काय तर शास्त्रज्ञ सुद्धा काय लावत असतात, तर शोध लावत असतात. म्हणून या पिंड ब्रह्मांडातली शक्ती जी आहे ती शक्ती ओळखायला शिकायची. पिंडात पण एक शक्ती आहे, ब्रह्मांडात पण एक शक्ती आहे आणि त्या पिंडातली शक्ती जी आहे ती साधकांनी पुरेपूर वापरायची आहे. मग आता पिंडातल्या शक्तींचा जर आपण विचार केला तर किती शक्ती आहेत आपल्याकडे? देहशक्ती आहे, मनशक्ती आहे, बुद्धिशक्ती आहे, चित्ताची शक्ती आहे, आहेत ना या शक्ती आपल्याकडे. वाणीची शक्ती आहे. या शक्ती आपण वापरतो का जेवढ्या पाहिजे तेवढ्या? जर जेवढ्या पाहिजे तेवढ्या वापरल्या असत्या तर आपल्याला लगेच अनुभव येऊन गेला असता. पण आपल्याला त्या शक्तींचं विस्मरण झालेलं असल्यामुळे आपल्याला संतांच्या संगतीत यावं लागतं. असं सत्संगतीमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि माझी शक्ती जागरूक सातत्याने ठेवायला लागते. आपण एक वाक्य नेहमी म्हणतो बघा, असं शिबिरांमधून आलं की बॅटरी चार्ज होते. आपण म्हणतो ना, मध्ये मध्ये यावं लागतं. प्रपंचात गेले की ती बॅटरी काय होते, तिकडची जास्त चार्ज होते आणि इकडची एकदम काय होऊन जाते, तर ती लो होऊन जाते. आणि ही शक्तीच आहे ना, आता चार्ज होणं म्हणजे काय, तर शक्तीच वापरतोय ना आपण इथे आल्यानंतर. जी शक्ती आपली लोप पावली होती प्रपंचामध्ये ती चार्ज करण्यासाठी आपण परत काय होतं, तर शिबिरांमध्ये येतो आणि मग एकदम चार्ज होतो. अरे क्लिक होऊन जातं की अरे माझ्याकडे एवढी शक्ती आहे, मी हा विचार करू शकते, पण मी हा काय झालं तर मला ते सामर्थ्य प्रपंच शक्तीत प्राप्त होत नाही. म्हणून शिबिरांमध्ये मला इथे यावं लागतं आणि ते बॅटरी चार्ज करून घ्यावी लागते. म्हणून एक देहाची शक्ती आहे बघा. देहाची शक्ती आपल्याला मिळालेली आहे की नाही? हे देह जो आहे आपल्याला पंचमहाभूतांचा, त्याला शक्तिदाता आतमध्ये आहे आपल्या बसलेला. त्या शक्तीवरच हा देह काय आहे तर आपला सगळा चालतोय. पण ही देहाची शक्ती सुद्धा आपल्याला वापरावी लागते की नाही? तो स्थूल देह जो आहे तो सुद्धा कसा लागतो, तर निरोगी लागतो. तो पंचमहाभूतांचा आहे, पण तरी सुद्धा तो आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला यायला सुद्धा आपल्याला देह कसा लागतो, तर निरोगी लागतो. मग ती देहशक्ती जी आहे, समर्थ जेव्हा म्हणतात की शरीरा ऐसे नाही यंत्र, शरीर हे कसं आहे तर यंत्रासारखं आहे. ज्याप्रमाणे आपण यंत्र आपलं बिघडलं, आपली गाडी बिघडली तर आपण त्याला काय करतो, ऑइलिंग करतो, तेल पाणी देतो. अगदी त्याप्रमाणे या देहाला काय करावं, तर ऑइलिंग करावं, तेल पाणी द्यावं. म्हणजे काय द्यावं, मालिश करावं हा एक भाग झाला. औषध पाणी द्यावं आणि त्याला काय करावं, तर सुदृढ ठेवावं. कारण तो देह जो आहे तो मला काय करायचा आहे, तर पुरेपूर वापरायचा आहे. आणि म्हणून समर्थांनी बलोपासना जी आहे ती बलोपासना रुजवली की ही जी पिढी जी आहे ती सक्षम झाली पाहिजे. सूर्यनमस्कार जो समर्थांनी सगळीकडे प्रचार आणि प्रसार केला बलोपासनेचा, तो ह्यासाठीच केलेला आहे की प्राणायाम. आता आपण बलोपासना करू शकत नाही, पण आपण प्राणायाम ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतात त्या आपण नक्कीच करू शकतो आणि शरीर जे आहे ते सुदृढ ठेवू शकतो. समर्थांची ओवी आपल्या समोर, धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी अशक्ताला म्हणून शिकवाव्या. आता म्हणायचं मी खूप करेन, हे करेन ते करेन, मला अमुक करायचंय, मला ढमुक करायचंय, पण शरीरच साथ देत नाही तर काय करणार. शेवटी दुसरी म्हणते बस बाई तू जागेवर, मी जाऊन खाली आणते. म्हणून शरीर सुद्धा जोपर्यंत आपला देहामध्ये प्राणशक्ती आहे तोपर्यंत हा देह सुदृढ राहायला पाहिजे.
असं आपणच आपल्या मनाला समजावून सांगायचं आहे. कारण खूप ठिकाणी मी अशी वाक्य ऐकते की आपल्या भगिनी वर्ग जो आहे तो 60च्या पुढे गेला की त्यांनाच असं वाटायला लागतं की आपण आता काय झालो तर वयस्कर झालो, आता काही आपला उपयोग या प्रपंचामध्ये नाहीये आणि आता आपल्याला काही काही गोष्टी जमणार नाहीत. मग मुलं पण म्हणतात आई तू थांब, आई तुला जमत नाही, किंवा बाबांना म्हणतात बाबा तुम्ही बसा, तुमचं वय झालेलं आहे, आता आम्ही करतो. मुलांनी काही म्हटलं तरी आपण आपली शक्ती गमवायची नाही. जोमाने उठून काय करायचं आहे तर परवा 85 वर्षाचे एक आजोबा, मला खूप आश्चर्य वाटलं, समर्थ भक्त आहेत. आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना एक पेमेंट करायचं होतं, तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला मदत करू का? नको नको म्हणाले. त्यांनी नंबर ऍड करून घेतला, ऑनलाईन पेमेंट केलं, स्क्रीनशॉट काढला आणि पाठवला. आणि म्हणजे मला त्यांच्याकडे बघूनच प्रेरणा आली, कारण मला सुद्धा अजूनही जमत नाही. मला सुद्धा अजूनही जमत नाही. साध्या साध्या गोष्टी असतात की म्हणून म्हटलं की समर्थांनी व्यावहारिक जीवन सुद्धा कसं असावं हे जर सांगितलंय ना, कारण मग आपणच आपल्याला दोष द्यायला लागतो की अरे मला एवढं पण जमत नाही, सारखी मुलांची मदत घ्यावी लागते. मग मी कधी ते मनावर घेतलं नव्हतं एवढं फारसं, कारण तुम्हाला माहिती की कोणीतरी घरामध्ये ऍक्टिव्ह असतं आणि आपलं काम होऊन जातं. पण त्या दिवशी मी त्या आजोबांकडे गेल्यानंतर तेव्हा 85 वर्षाच्या गृहस्थांनी हे जेव्हा सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा मला वाटलं खरंच आपल्याला पण हे शिकून घ्यायला पाहिजे. माझ्यामध्ये ती शक्ती आहे की नाही शिकून घेण्याची. जसं हनुमंताला त्या शक्तीचं कोणी स्मरण करून दिलं? जांबुवंतानी. जो सूर्य उगवल्यानंतर म्हणजे जन्माच्या वेळेला सूर्याला पकडायला चालला होता फळ म्हणून, झेप घेतली होती, उड्डाण केलं मारुतीरायाने आणि सगळे देवादिदेव इंद्रादिदेव घाबरले, जर अंधार झाला तर काय होईल, आणि म्हणून त्याला काय वज्रास्त्र फेकून मारलं. पण तोच हनुमंत एवढा शक्तिमान असून सुद्धा स्वतःची शक्तीचं त्याला विस्मरण झालं आणि मग परत जांबुवंतांनी स्मरण करून दिलेलं आहे आणि मग लंका दहन आणि द्रोणागिरी डोंगर त्यांनी उचलून आणलाय. मग अशी शक्ती आपण विसरत तर नाहीये ना आपली. थोडा अंतर्मुख होऊन आपला आपण विचार केला तर हा देह जोपर्यंत आपला निरोगी आहे, जोपर्यंत आपण बुद्धी हा घटक जो आहे आपला स्मरण सुद्धा चांगलं ठेवण्याचं कार्य हे कोणी करायचं आहे तर हे मीच करायचं आहे, दुसरं कोणीही करत नाही. बघा ठराविक वय झाल्यानंतर कोणी आपल्या मदतीला येत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की अरे मला माझी बुद्धी जी आहे ती किती स्मरण मला पूर्वी राहत होतं आणि आता मात्र मला विस्मरण होतं. आणि मग बाकीचेही म्हणतात की तुला आता आठवत नाही, तू आता काय झाली, तुझं वय झालं आहे, तुमचं आता वय झालेलं आहे. मग आपल्यालाही वाटतं खरंच आपलं आता वय झालेलं. पण जे काका म्हणतात, डॉक्टर काकांनी एक खूप छान सांगितलंय की त्या बुद्धीशी बोलावं. आता बुद्धी म्हणजे मी आहे का? बुद्धी पण हे माझं वापरायचं काय आहे तर हे साधन आहे की तुला आज विस्मरण झालं पण तू उद्या मला स्मरण करून दे. असं सातत्याने बुद्धीशी आपण बोलत राहिलो तर बरोबर मला उद्या ते आठवतं. म्हणजे ही आपली शक्ती जी आहे ही आपली आपण सातत्याने वाढवत राहायची. बघा आपल्या समोर आदर्श जे आहेत, काल आपण डॉक्टर काकांचे ते दर्शन घेतलं, वय वर्ष 92 आहे पण अजून स्मरण, त्या देहाचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतलेला आहे. डॉक्टर काका आज म्हणतात की आता म्हणे माझं वय झालं, ते आपली परीक्षा घेतात खरं म्हणजे. ते म्हणाले की सध्या माझ्याजवळ फक्त आता झोप, आळस आणि कंटाळा या 3च गोष्टी आहेत. मग मी म्हटलं काका तुम्ही आयुष्यभर झोप, आळस आणि कंटाळा यांना थाराच दिला नाहीत, त्यामुळे मग ते बिचारे म्हणतात की आता आम्ही तुमच्या जवळ येतो, पण तरी सुद्धा तुम्ही अजूनही त्यांना जवळ येऊ देत नाहीयेत. कारण जीवनमुक्ताचं जे कार्य आहे ते सूक्ष्मतेने सुरूच राहत असतं, ते कधी संपतच नसतं. आपल्याला देह थकलेला दिसतो पण तरी त्यांचं कार्य जे आहे ते अव्याहतपणे सुरू असतं, देह असताना सुद्धा आणि देह नसताना सुद्धा. मग असे आपल्या समोर मूर्तिमंत उदाहरण असताना आपण किती आता इथे असू, 50 ते 80 वयोगटातले आहोत, तरी आपल्याला असं वाटतं की आई थकलो आम्ही, आमचे गुडघे दुखायला लागले, आमचे पाय दुखायला लागले. मग असं या महात्म्यांना आठवून आठवून आपली शक्ती वाढवावी. मगाशी म्हटलं यांचं स्मरण करून करून आपली काय वाढवावी तर शक्ती वाढवावी. कारण आपल्या समोर चालते बोलते जे आहेत ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. समर्थांचे आपण चरित्र वाचतो पण कसं असतं, डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा जय जयकार करतो, ते समर्थांना जमलं आम्हाला जमणं शक्य नाही असं म्हणून त्यांच्यापासून आपण दुरावास ठेवतो. पण आपण आज प्रत्यक्ष जी मूर्ती बघतो आहोत
त्यांनी हे सगळं जे कार्य केलेलं आहे, हे एवढं सगळं जे इथे आपल्या समोर जे दिसतं आहे उभारलेलं हे कार्य, हे सगळं त्यांचं काय आहे तर त्यांच्या व्यक्तिगत हा सगळं त्यांच्या मेहनतीचा किंवा शक्तीचा, या भगवंताच्या अधिष्ठानावरती हे कार्य सगळं उभं राहिलेलं आहे. मग आपण असं बघून बघून आपल्यातली शक्ती वाढवू शकतो की नाही? बरं, असं की लगेचच परमार्थाला आपण लागलेलो आहोत, आपला प्रवास सुरू आहे, अजून आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे, अधिष्ठान रूपाने ते आपल्या काय आहेत तर सतत आपल्या मार्गदर्शन आपल्याला करता आहेत, फक्त आपण चालायचं आहे. आणि आपलं मन आणि बुद्धी काय करायची आहे तर बलवान ठेवायची आहे. म्हणून साधकाला ही धैर्यशक्ती खूप आवश्यक असते. कारण सातत्याने असं वाटत राहतं की अरे कसं असतं, आल्यानंतर की खूप चर्चा होतात की आम्ही एवढा अभ्यास केला, आम्ही तेवढा अभ्यास केला, तू काय केलास, किंवा आपल्याला वाटून जातं की अरे आपल्याला काहीच जमलं नाही अजून. असं वाटतं ना, आता तर आमची अजून सुरुवातच आहे. अरे असं काही नाहीये. ज्याचा अभ्यास ज्याला त्याला माहिती असतो. आणि अभ्यास म्हणजे काय, आचरणातनं दिसतं त्याला अभ्यास म्हणतात, पण त्याच्या आधी हाही अभ्यास करावा लागतो, हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणून आपलं मनोधैर्य जे आहे ते अजिबात काय करायचं नाही तर खचू द्यायचं नाही. म्हणून संत संस्कारांनी जे आहे ते दुबळं मन जे आहे ते सातत्याने आपलं काय करत राहायचं तर बलवान करीत राहायचं. त्या मनाला सातत्याने काय, मनाचे श्लोक जे आहेत ते त्यासाठीच आहेत ना. आता ही लहान मुलाची काल आपण बघितलं की आपल्याला मनाचे श्लोक पाठ म्हणता आले नाहीत, पण त्या लहान मुलांनी काय केलेले आहेत तर सगळ्यांनी भराभर म्हणून दाखवले. आणि शक्ती कोणी वाढवली आहे त्यांची, त्यांच्या शिबिरामध्ये ती शक्ती वाढवली जाते. आणि अशी शक्ती कायम राहिली तर ते कानी उत्तम कार्यकर्ते होणार आणि उत्तम आपण जसं म्हणतो की अभ्यास करणारे किंवा संत विचारांना समजून घेणारे होणार. जिथे संत विचारांचं अधिष्ठान आहे तिथे आयुष्याचं सार्थक होण्याची व्यवस्था आहेच आहे. म्हणून आपलं मन सुद्धा जे आहे ते आपण सातत्याने काय करावं तर सक्षम करत राहावं. म्हणून साधक जो आहे तो साधना करताना पण त्यांनी या सूक्ष्म देहाची म्हणजे मनाची शक्ती जी आहे ती सातत्याने वाढवत राहायची आहे. म्हणजे आता मनाची शक्ती आपली कुठली वाढते, मनाला कल्पना खूप करता येतात, खूप कल्पना करता येतात. आता इथे असून सुद्धा आता मी इथे बसलेली आहे, पण आता माझं लक्ष आहे काल काय झालं, येताना माझं लागलं लॅच आणि आमचा लॅच काय उघडत नाही. आता मी काल दोनदा विचार केला की फोन करून सांगावं शेजारी की ते लॅच आतून उघडून ठेव म्हणजे बाहेरचं कुलूप उघडता येईल. पण मला आता इथे प्रवचनाला 9:30ला बसताना आठवण आली की आपण विसरलो फोन करायचं, कारण आता कामवाली बाई येईल. बघा मन कुठच्या कुठे निघून गेलं घरी. म्हणजे एक उदाहरण सांगितलं, पण असं आपल्या मनाच्या ज्या कल्पना आहेत ना, ते मनाला इतकी सवय लागलेली त्या प्रपंचात जायची की ते मन इतकं पटकन प्रपंचात निघून जातं, कारण त्याला शक्ती तिकडेच वापरायची सवय आहे. साहजिक आहे, अनंत जन्मांचे संस्कार आहेत. तुम्ही त्याला किती ओढून आणलं तरी त्या प्रपंचात गेल्याशिवाय राहत नाही. पण आता समर्थांनी सांगितलंय प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. आता मग प्रश्न विचारला जातो किंवा समर्थांनीच जर सांगितलेलं आहे की प्रपंच करावा नेटका, मग आम्ही नेटका प्रपंच करतोय, मग काय चूक झालं याच्यामध्ये? आम्ही जर घरी फोन केला आणि विचारलं तर, आणि मग म्हणतात की परमार्थ मग घ्यावे परमार्थ विवेका. मग बघू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही परमार्थ करू. तर समर्थ असं म्हणत नाहीयेत की 24 तास म्हणजे दैनंदिन जीवनात तुम्ही जो प्रपंच जो करताय त्याच्यामध्ये 1 तास राखून ठेवा. वयाच्या 40 पासून जर आपण हा 1 तास राखून ठेवला तर कुठेतरी 60 नंतर आपली परमार्थाकडे त्या प्रवृत्ती होते. मग घ्यावे परमार्थ विवेका, या अर्थी समर्थ आपल्याला म्हणतायत. जे प्रपंच तर कराच, म्हणजे अजूनही आपण प्रपंच करतोय, पण परमार्थाला काय द्या, आता जास्त प्राधान्य द्या, जास्त प्रायोरिटी द्या. प्रपंच होणारच आहे. काल आपण श्रवण केलं की प्रपंच हा पूर्ण प्रारब्धानुसार होत असतो, पण परमार्थ मात्र हा आपल्याला करावा लागतो. पण आपण बरोबर उलट करतो. आपण म्हणतो की प्रपंच नेटाने करावा लागतो आणि परमार्थ आपण प्रारब्धावर सोडून देतो. अहो, बोलावणं आलं समर्थांचं तर जाऊ गडावरती, आम्हाला अजून बोलावणंच येत नाहीये. मी खूप वेळा ठरवलं पण अजून बोलावणं येत नाहीये. अहो, शिबिराला मी 4 वर्ष ठरवते पण अजून बोलावणंच आलं नाहीये. जेव्हा त्यांची इच्छा होईल, आपण आपल्या मनाला विचारावं की खरं काय आणि खोटं काय. आपलं मन आपल्याला साक्षी असतं. जर आपण ठरवलं मनाने तर नक्की आपण येतो. आणि आपणच आपल्याला सवड घेत राहिलं, दुसऱ्याला तुम्ही फसवू शकता, पण स्वतःच्या मनाला मात्र आपण कधी फसवू शकत नाही. म्हणून हा परमार्थ जो आहे हा क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये करण्याचा आहे.
हा प्रारब्धावर सोपवण्याचा नाहीये. आणि प्रपंच पूर्ण कसा आहे तर तो प्रारब्धाधीन आहे. त्यामुळे तो प्रारब्धावर सोडून द्यावा. आता सोडून द्यावा म्हणजे काय सोडून द्यावा, तर माझं 101% मला कर्तव्य करायचं आहे, पण 101% कर्तव्य करून जो यश अपयश येईल त्याला रामकृष्ण हरी म्हणून शांतपणे काय एक चित्ताची स्थिती जी आहे ती ठेवायला लागते. प्रयत्न करायला कोणीच सांगितलेले नाहीत, सगळ्या संतांनी प्रयत्न करायला सांगितलेले आहेत. माझं कर्तव्य कर्म म्हणून जो प्रपंचामध्ये माझा एक रोल असतो तो मला रोल करावाच लागतो, तो टाळता येतच नाही. पण तो रोल करून जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला शांतपणे सामोरं जाता येणं याला परमार्थ म्हणतात. बस, परमार्थ काही आपल्यापासून दूर नाहीये. चित्ताची शांती मला सांभाळता आली, चित्ताची शांती ठेवता आली. बघा, सुरुवातीला चित्ताची शांती सांभाळावी लागते आणि मग सांभाळता सांभाळता ती हळूहळू स्थिर व्हायला लागते. पण सुरुवातीचं साधन जे आहे हे साधकाला आपल्या अंतःकरणावरती लक्ष ठेवतच करावं लागतं. आणि असं करता करता तर चित्ताची शांती कधी स्थिर होऊन जाते हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. पण हे कधी सातत्याने आपण आपल्यावरती लक्ष ठेवत असू तर. आपलं लक्ष कोणावर असतं? अहो, इतके वर्ष परमार्थ करतायत पण अजून काही जमलेलं नाहीये. इतके वर्ष परमार्थ करतात, अजून काही जमलं नाहीये असं आपण दुसऱ्यांवर लक्ष ठेवतो. आणि डॉक्टर काका म्हणतात की दुसऱ्यांना तपासण्याचं काम साधकांनी करू नये, ते तपासायचं काम डॉक्टरांचं असतं, पेशंटला तपासायचं. दुसऱ्यांना तपासू नये, आपलं अंतःकरण साधकांनी सातत्याने तपासत राहावं, ते भगवंत आणि सद्गुरू बघून घेतील. कारण असा जर परमार्थ आपला होत राहिला तर आपल्याला अजून साध्य का प्राप्त होत नाही याचं कारण का, तर आपला परमार्थ असा सुरू असतो आणि परमार्थामध्ये ह्या सगळ्या ज्या गडबडी चालतात मग तेव्हा काहीतरी केल्यासारखं वाटतं पण काहीतरी फारसं काही होत नाही. केल्यासारखं वाटतं की नाही परमार्थ, व ग्रंथाचा अभ्यास करतोय, परीक्षा देतोय, सगळ्या गोष्टी करतोय, शिबिर अटेंड करतोय, सगळ्या ठिकाणी जातोय, व्रतवैकल्य करतोय, पण अजून हवं ते मला ध्येय जे आहे ते प्राप्त झालेलं नाहीये. कारण हे जे बारकावे जे आहेत हे बारकावे वेचून वेचून आपल्या अंतःकरणातले जे आहेत जर आपण शोधले आणि ते बरोबर विवेकाने त्याचा निराश करत राहिलं तर साधक नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक देहशक्ती आहे, मनाची शक्ती आहे, नंतर बुद्धीची शक्ती आहे, चित्ताची शक्ती आहे की चित्ताने काय पकडून ठेवावं आणि काय पकडून ठेवू नये हे कोणाच्या स्वाधीन आहे? हे माझ्या स्वाधीन आहे, हे जीवाच्या स्वाधीन आहे. आपण काय पकडून ठेवतो? भूतकाळातल्या घटना किती जण आपण पकडून ठेवलेल्या असतात? खूप भूतकाळातल्या घटना आठवतात. डॉक्टर काका म्हणतात की आमचा हा अंतःकरण नावाचा जो घटक आहे ना तो कसा आहे? फ्रीज सारखा आहे. बघा, फ्रीजला काय लागतो? मेंटेनन्स लागतो. आपल्या घरात जो फ्रीज असतो तो बिघडतो ना कधीतरी, मग त्याला दुरुस्त करावा लागतो. पण हा जो फ्रीज आहे अंतःकरण नावाचा त्याला फ्री मेंटेनन्स आहे, त्याला मेंटेनन्सच लागत नाही. एखादी घटना जर भूतकाळातली आठवली तर जशी तशी चित्तामध्ये ती बसलेली असते. उलट ती वाढवून उलट अजून ती फ्रेश होते. तो पदार्थ जो आहे आतला तो अजून फ्रेश होतो आणि भूतकाळात घडलेली घटना अजून वाढवून ती सांगितली जाते. आणि फार घटना आपल्याला आठवतात भूतकाळातल्या. मग त्या भूतकाळातल्या घटना ज्या आहेत त्या आठवून काही उपयोग आहे का? किती शक्ती वाया घालवतो आपण. सहज आपण एकटं बसलेलो असो आणि काहीतरी कोणाचा तरी फोन आला तरी मन पटकन भूतकाळात निघून जातं आणि जसाच्या तसा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. आपण म्हणतो पण अगं मला अजून आठवतंय. काय आठवतंय? आता प्रापंचिकांना काही करू देत पण जो पारमार्थिक आपल्याला म्हणवून घेतो, जो साधक म्हणून म्हणवून घेतो, त्यांनी मात्र हे प्रयत्नपूर्वक ती भूतकाळातली घटना बाजूला सारण्याचा जो प्रयत्न करतो त्यालाच साधक म्हणावं. आणि जो सातत्याने भूतकाळामध्ये काय मारतो तर बुड्या मारतो आणि परत त्याच्यातून बाहेर येतो, जे चिखल आपल्या अंगावरती उडवून घ्यायचा आणि आपणच दुःख करायचं. मला हे जबाबदार ह्याला कोण आहे? त्या व्यक्ती गेल्यात, त्या वस्तू नाहीयेत माझ्या समोर आत्ता, ती घटना पण नाहीये, ताजं करणारं कोण आहे? आपण आहोत. आणि म्हणून भूतकाळामध्ये चित्त जाऊ द्यायचं नाही, ती शक्ती तिचा व्यय होऊ द्यायचा नाही. ती शक्ती मला आत्ता वापरायची आहे. मग त्या चित्ताला म्हणायचं की जे नाम घेतोयस ना ते तू पकडून ठेव, त्या नामाला पकडून ठेव.
ज्याचं मी नाम घेते त्या रामाला पकडून ठेव, त्या कृष्णाला पकडून ठेव, असं त्याला त्या ओढून त्या भूतकाळातनं वर्तमान काळात आणावं लागतं. त्याला भविष्य काळात पण जाऊ द्यायचं नाही. आता कसं असतं, एक तर भूतकाळातल्या घटना आठवायच्या, नाही तर भविष्य काळामध्ये काय होतंय ते बघत चिंता करायची. आता आपल्या मुलांचं झालं, आता नातवंडांचं काय होईल, खूप चिंता असते. आता नातवाला कधी नोकरी लागेल, त्याची बायको कधी येईल, पण तू कधी बघेन, अरे काही गरज आहे का? मग आता काय, मग आता वर्तमान काळात कधी असतो, कधी आपण फार थोडा काळ आपण वर्तमान काळामध्ये असतो. माऊली म्हणतात, पुढील पैसा ते पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिया सरसिये भूमिके समाधी राहे. भूतकाळातल्या घटना आठवू नका, भविष्य काळाची चिंता करू नका. आणि असं जेव्हा वर्तमान काळामध्ये चित्त असतं तेव्हा तीच समाधीची स्थिती आहे. समाधी म्हणजे काही वेगळा नाही तर समाधी म्हटलं की ब्राह्ममुहूर्तावर उठून बसायचं आणि काय छान मुद्रा करायची, डोळे मिटायचे आणि आठवायच्या परत घटना कुठल्या, दिवसभरात जे उपद्व्याप केलेले असतात ते डोळ्यासमोर चित्रपट यायला लागतो. मग असं वाटतं की आता डोळे उघडावे आणि जरा इकडे तिकडे बघावं, कारण तिथे मन शांत नसतं, कारण ते मन आपण व्यवस्थित ते वापरलेलं नसतं. आणि ते चित्तात पण अनेक घटना आपल्या कशा असतात, तर बघा कसं असतं ना, कळत न कळत त्या चित्ताचं कामच आहे की संस्कार घेणं. कळत न कळत आपण पूर्वी ते कॅमेरे होते बघा, त्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघितलं की काही ती फिल्म काढायची, ती वाया जायची. म्हणजे जर तो फ्लॅश पडला नाही बरोबर तर तो फोटो यायचा नाही, पण ती फिल्म मात्र वाया जायची. पण त्याच्यावर किंचितचा संस्कार उमटलेला असायचा म्हणून ती फिल्म वाया जायची की नाही. अगदी त्या पद्धतीने म्हणजे स्पष्ट संस्कार तर आहेतच, पण अस्पष्ट होणारे आपल्या कळत न कळत सुद्धा संस्कार जे असतात ते आपल्या चित्तावर उमटत असतात. आणि असे जे चित्तावर संस्कार उमटत असतात, आपण एक बघितलं कार्बन पेपर असतो बघा, तो कार्बन पेपरनी शाई टिपली की एक वेळ अशी येते की तो कार्बन पेपर काहीच टिपून घेत नाही. अगदी त्या पद्धतीने या चित्ताने इतक्या गोष्टी टिपलेल्या असतात की आपण नुसतं नाम घेतो, वाणीने यांत्रिकपण आहे, पण ते अंतःकरणात जात नाही, झिरपत नाही, रुजत नाही. याचं कारण त्या तसंच आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याही गोष्टी धरून ठेवतो आपण आणि आपण नामही घेत असतो, अभ्यासही करत असतो आणि असं दोन ध्रुवावर दोघे आपण असं असल्यामुळे ते कधीच ध्रुव मिळत नाहीत. आणि त्यामुळे हाही उपद्व्याप सुरू असतो आणि नामसाधनाही सुरू असते, अभ्यासही सुरू असतो, त्यामुळे आपल्याला पाहिजे ते फळ मिळत नाही. आणि म्हणून प्रथम आहे की चित्तावरती जे संस्कार आहेत, जुने संस्कार हे काढायचे असतील तर त्याच्यावरती नामाचे नवीन संस्कार करून घ्यावे लागतात. आता आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, जसं मी आता म्हटलं तसं की नाम घेताना सुद्धा मनामध्ये सारखे विचार येत राहतात, पण त्या विचारांकडे पूर्ण दुर्लक्ष करून सातत्याने नाम घेणं आणि आत्ता माझ्या स्वातंत्र्यात जो काही प्रपंचामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्या उपद्व्यापी ज्या चालल्या आहेत त्याच्याबद्दल त्यापासून वाणीला आवरणं, हे सातत्याने करत राहिलं. इथे धैर्य लागतं साधकाला आणि ते धैर्य शक्ती आहे, मनाची शक्ती आहे. खूप धैर्य लागतं की नाही? हो म्हणा, सगळ्यांचा अनुभव आहे. सगळ्यांचा अनुभव आहे. कारण आपल्याला वाटतं खूप की अरे मला अशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे आपल्या सद्गुरूंसारखी, पण होत नाही, कारण का आता धैर्य कमी पडतं. असं वाटतं आता थोडं बोलून घ्यावं, मग बघू परत नाम घेता येईलच. पण त्या मनाला आवरण्याला जे धैर्य लागतं तिथे शक्तीची आवश्यकता असते. आता हे कसं आहे ना, ही शक्ती जी आहे ना, ही मायाशक्ती, हे संपूर्ण पिंड ब्रह्मांडच या मायाशक्तीने व्यापलेली आहेत. त्यामुळे त्या मायाशक्तीचा कोण आहे, अधिष्ठान रूप परमात्मा आहे. आता ती आपल्याला सहजासहजी जाऊ देईल का त्याच्याकडे? शक्य नाहीये. ती पण आपली परीक्षा बघते की हा साधक किती धैर्यवान आहे, किती शक्तिमान आहे आणि किती साधना करतो आहे. आता पूर्वीसारखं तर आपल्याला काय, शिष्य पूर्वीचं आपण जर आठवलं तर बघा, ते गुरुगृही राहायचंय. असं म्हणे की त्या उपनिषदांमध्ये कथा आलेल्या आहेत की श्रीगुरूंच्या घरी ते शेणानी समीन सारवायचे, पाणी भरायचे, लाकडं आणायचे, त्या समीध आणायला लागायच्या. नंतर सद्गुरूंनी जी काही सेवा सांगितली असेल ती सेवा करायची. अशा गुरु शिष्यांच्या अनेक कथा आहेत. आता तो काही काळ नाहीये. आपल्यासाठी तर उलट ते उत्तम व्यवस्था करून ठेवलेली आहे, गरम पाण्याची आहे, भोजनाची आहे. मग आता एवढी व्यवस्था असताना साधना करता आली पाहिजे की नाही आपल्याला? पण त्याला काय लागतं? निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळं. निश्चय लागतो
की मला हे प्राप्त जे आहे, हे प्राप्तव्य जे आहे, हे प्राप्त करायचंच आहे. मला माझ्या वाणीने काय घ्यायचं आहे तर नाम घेताच आलं पाहिजे. असं कसं वाणी नाम घेत नाही? जे त्या मनात विचार येऊ द्यायचे नाही. मनात विचार चित्त काही पकडून ठेवत नाही. मग असं चित्त काही पकडून ठेवलं नाही की बुद्धी पण काय होते तर ती क्षीण होऊन जाते आणि असं हळूहळू जे आहे ते अंतःकरण जे आहे ते आपल्या ताब्यात यायला लागतं. खूप महत्वाचं आहे की ही अंतःकरण नावाचा घटक जो आहे बघा, आपण अंतःकरणाच्या ताब्यात असतो. मन चाललं कुठला कुठला विचार करायला की आपण त्या मनाच्या मागे चाललो. चित्त काही आठवायला लागलं की आपण त्या चित्ताच्या मागे चाललो आणि मग लक्षात येतं की अरे बाप रे, किती वेळ मी दुसराच विचार करत होते, कुठे गेलं माझं नाम, कुठे गेला माझा अभ्यास. इतकं मन ते चंचल आहे की ते पटकन दुसरीकडे निघून जातं. जसं आपण त्या लहान रांगत्या मुलाला आणून सातत्याने जागेवर बसवतो, त्याप्रमाणे त्या मनाला काय करायचं आहे तर सातत्याने जागेवरती आणून बसवायचं आहे आणि हे काम साधकांनी सातत्याने करायचंय. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराज म्हणतात. आता युद्धाचा प्रसंग म्हणजे काय, त्या युद्ध खेळायला थोडी गेले होते कुठे. अंतर्बाह्य मन आणि जग, आत आम्हाला आमचं मन त्रास देत आहे आणि बाहेर आम्हाला जग त्रास देत आहे. जग म्हणजे कोण? आपल्या घरातले जे काय 2-5 जण तेच, कारण ते परमार्थ करत नसतात, परमार्थ मी करत असते. आणि मग त्यांचं लक्ष सारखं काय असतं? आपल्यावरच असतं. तू एवढं प्रवचन करते पण अजून बघ वरतून रागवताना दिसत नाहीये पण मनातून राग आलाय. माझा मुलगा मला म्हणायचा, कारण आता वरती राग दाखवता येत नाही पण कुठेतरी आतून जे निर्माण होतं ते मुलांना कळतं आणि मुलं तेवढंच बरोबर बोट ठेवतात. मग आता हे जगच आहे की नाही, कारण जगाचं लक्ष तुमच्यावर आहे. ते भले स्वैर वागतायत सगळेजण, पण आता हा त्रास आहे की नाही मला. मग हा त्रास जो आहे, ही साधना जी आहे बघा, हा अनुभव सुद्धा कोणाला येतो? जो साधक साधना करतोय त्यालाच हा अनुभव येत असतो. जो करतच नाहीये, जो अज्ञानामध्ये सुखी आहे तो तर सुखीच आहे, तो मस्तपैकी फिरतोय, क्लब पार्ट्या करतोय. जो ज्ञानी आहे तो निवांत आहे. जो ज्ञानी आहे तो कसा आहे तो निवांत झालाय. हा प्रवास कोणाला आहे? हा बसलेला आहे गाडीमध्ये. पण हा प्रवास जो करावा लागतो ना, त्याला पण एक काय लागते तर शक्ती लागते, धैर्य शक्ती लागते, मनाची शक्ती लागते, वाणीची शक्ती लागते. म्हणजे ह्या सगळ्या शक्ती ज्या आहेत या संवादी करून त्या आपल्याला काय करायच्या आहेत तर वापरायच्या आहेत. म्हणून तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो धाम. अशी एक संतांनी सुटसुटीत आपल्या समोर जे सांगितलेलं आहे की तुझं रूप चित्तामध्ये पकडून राहू देत. त्यालाच विनंती करायची की बाबा मी कोण आहे तर तुलाच विनंती करते की तुझं रूप काय करतं. पण विनंती करायची का म्हणजे प्रयत्न आहेतच, पण प्रयत्नांना काही मर्यादा असतात. आपल्या सुद्धा आपल्या लक्षात येईल की जो साधना करतोय साधक, त्याच्या लक्षात येतं की मी खूप प्रयत्न करतेय पण तरी सुद्धा काही गोष्टी मला अजून जमत नाहीयेत. मग त्या भगवंतालाच प्रार्थना करावी की तुझं रूप तू तुझ्याच माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर करून घे. आता भगवंत पण अनुकूल कधी होतो? जर आपल्याकडून प्रयत्न होत असतील तर तो भगवंत अनुकूल होणार आहे. पण आपण काहीच प्रयत्न करायचे नाही आणि नुसतं भगवंताला प्रार्थना करायची तर तिथे सुद्धा ते जमत नाही. पण आपणही अंतःकरणापासून जेव्हा साधना करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भगवंत पण आपल्याला सहाय्य करतो आणि त्याचं रूप तो स्थिर करून घेतो, मुखात त्याचं नाम स्थिर करून घेतो. आणि मग असं सर्कशीच्या तालावरती ज्याप्रमाणे त्या सर्कशीत जे काम करणाऱ्या त्या असतात की नाही, त्या सगळ्या जणी त्या कसरती करत असतात, अगदी त्याप्रमाणे मग हा नामाच्या तालावरती या प्रपंचाची सर्कस तो साधक अतिशय उत्तम रीतीने करतो. नामाचा ताल आहे की नाही, एक तर नामाचा ताल पण बसावा लागतो. नामाच्या तालामध्ये जर दुसरा ताल आला तर हा ताल बिघडून जातो. आता ताल सुद्धा कसा लागतो? लयबद्ध लागतो. म्हणजे पेटी जर बेसूर वाजली तर आपल्या कानाला लगेच काय होते तर ते बेसूर वाटते. आता हा ताल बाहेरच्यांना कळणार नाहीये, पण आपल्या अंतःकरणात जो नामाचा ताल आहे तो नामाचा ताल जर लयबद्ध असेल तर आपला प्रपंच सुद्धा कसा होतो तर अतिशय. आणि मग घरातले म्हणतात की आता हिला जमलं. आता हे कसं आहे? हा प्रदीर्घ काळ आहे. कारण ते जे मला रुजणं जे आहे, कारण नावं ठेवणारे खूप असतात, म्हणून जो म्हणतात की परमार्थ जो आहे तो आचाराचा आहे. आणि मग तुमचा आचार बघून मग घरातल्यांनी म्हणायला पाहिजे की काय आता हिला नमस्कार करायला हरकत नाही. किंवा आता हिला जमलंय. इथपर्यंतचा जो प्रवास आहे याला सगळ्याला काय लागते तर शक्ती लागते. म्हणून वाणीने सुद्धा काय कर, नाम घेताना सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या आवरणं सावरणं
खूप सातत्याने ह्या गोष्टी साधकाला करत राहाव्या लागतात. मग आता असं आपण बघितलं की देहाची शक्ती, मनाची शक्ती, बुद्धीची शक्ती, चित्ताची शक्ती जी आहे ती वाणीची शक्ती आहे. नंतर एक प्राणशक्ती आहे. ते प्राण जे आहेत, प्राणशक्ती, प्राणवायू मी आता उल्लेख केला मगाशी, ती प्राणशक्ती जी आहे ती सुद्धा काय करावी तर ती व्यवस्थित वापरावी. कारण प्राणायाम जर केला तर आपलं सगळं शरीर पण कसं राहतं तर सुदृढ राहतं. म्हणून या सगळ्या शक्ती ज्या आहेत आपल्याला सांगितलेल्या, त्या इथे अजून एक शक्ती महत्वाची जी आहे ती गुणशक्ती आहे. गुणांची पण शक्ती सांगितलेली आहे. भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग मध्ये या शक्ती सांगितल्यात. समर्थांनी पण 3 गुणांचे समास सांगितलेले आहेत, सत्व, रज, तम. त्याच्या अभिव्यक्ती ज्या असतात त्या, आणि या गुणांच्या शक्तीचा जास्तीत जास्त प्रभाव माझ्यावर पण असतो आणि इतरांवर पण असतो. आता सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे हे जग त्रिगुणात्मक असल्यामुळे प्रत्येक पिंड ब्रह्मांडातला प्रत्येक पदार्थ आणि 84 लक्ष योनी मनुष्य जे आहेत ते मनुष्य प्राणी हे कोणीही 3 गुणांना सोडून नाहीत. आपण इथे सगळेजण जे बसलेलो आहोत प्रत्येकात 3 गुण आहेत. फक्त सत्वगुण वृद्धिंगत असेल तर सत्वगुणी व्यक्ती वाटते ती, पण रजतम दबलेल्या स्थितीत आहेत. लगेच रजोगुण कधी वर येऊन जाईल माहिती नाही, कारण का आता धैर्य नाहीये. समोरची मला कशी बोलली, अगं मी वाढत होते, माझ्या हातातला पटकन चमचा घेतला की अंतःकरणात किंचित काय होऊन जातं तर लकेर येऊनच जाते क्रोधाची. म्हणजे हे ते गुण आतच बसलेले आहेत, ते कुठे बाहेर नाही आहेत. त्यामुळे सत्वगुण दबला की रजोगुण वरती आलाच. मग आता ही गुणशक्ती जी आहे ती गुणशक्ती सुद्धा काय तर ओळखायची आहे आणि ते गुण माझ्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथे जीवनमुक्ताच्या ताब्यात गुण असतात, म्हणजे इंद्रिय त्यांच्या काय असतात तर ताब्यामध्ये असतात. म्हणून ते इंद्रियांना वापरतात, त्या गुणांना वापरतात आणि आपण गुणांच्या आणि इंद्रियांच्या स्वाधीन असतो. आणि म्हणून त्यांच्या मागे आपण धावतो आणि मग लक्षात येतं अरे असं व्हायला नको होतं. होऊन गेल्यानंतर वाटतं की नाही आपल्याला, पण ठीक आहे, होऊन गेल्यानंतर विचार आला नक्की तिथे त्या जागी, मग होता होता येईल आणि मग व्हायच्या आधी येऊन जाईल आणि मग हळूहळू त्या साधकाला काय होईल तर ते जमून जाईल. म्हणून गुणशक्ती पण जी आहे ती काय तर ती वापरायची आहे आपल्याला. बघा असा समर्थांच्या शक्ती उपासनेचा जो विचार आहे, हा विचार करण्याचा मी इथे थोडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाय, कारण ह्या संपूर्ण ह्या सगळ्या शक्तीमध्येच काय चाललेलं असतं तर आपलं जीवन चाललेलं असतं. आणि ही मुळात आपल्याला भगवंतांनी जी दिलेल्या ह्या शक्ती आहेत, या शक्ती वापरूनच आपल्याला शक्तिमानाकडे जायचं आहे. कारण या संवादी शक्ती, त्याला समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये संवादी म्हणतात. कारण विसंवादी तर प्रपंचातल्या असतातच त्या, पण त्या विसंवादी प्रपंचातल्या शक्तींना प्रपंचात पण कसं संवादी करायचं आणि प्रपंचातून त्यांना परमार्थाकडे पण कसं आणायचं, हे संपूर्ण क्रियामाण स्वातंत्र्य भगवंतांनी मला दिलेलं आहे. आणि ते क्रियामाण स्वातंत्र्य वापरण्याचंही क्रियामाण स्वातंत्र्य अशा ठिकाणी येऊन काय करायचं असतं तर ते वापरायचं असतं. पण आपल्यात ती शक्ती जी आहे ती जागृत करायची असते. आता एकाग्रतेची पण काय आहे तर शक्तीच आहे. एकाग्र चित्त जेव्हा होत नाही आपलं, तेव्हा आपलं काय पडतं तर कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, तेव्हा आपली शक्तीच कमी पडते की नाही, धैर्य कमी पडतं. आपण ठरवलं तर एकाग्र होऊ शकतो की नाही, पण आपल्या मनाचा तो निश्चय किंवा बुद्धीचा निश्चय तो आहे तो होत नसतो आणि म्हणून आपलं चित्त एकाग्र होत नाही. म्हणून असं सातत्याने आपल्या सुप्त शक्ती ज्या आहेत त्या आपल्याला संत ज्या आहेत त्या आपल्याला काय संत संगतीमध्ये आपल्या सुप्त शक्ती आपण ओळखाव्यात. ओळखल्यानंतर त्या वृद्धिंगत करण्याचा सातत्याने काय करावा तर प्रयत्न करावा. आणि असा प्रयत्न करता करता एक दिवस ते नक्की आपल्याला काय आहे तर जमून जाणार आहे. आणि अशा या शक्ती ज्या आहेत आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यात आपल्या जागृत ज्या झालेल्या आहेत त्या सातत्याने त्याच्या सत्वगुणावरती ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्याच कृपेने आपल्या सर्व साधक बंधू भगिनींना प्राप्त हो, ही सद्गुरूंच्या समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.